10 डिसेंबर रोजी या गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा मृत्यू झाला होता। 23 डिसेंबर 2025 रोजी 13व्याचे जेवण ठेवण्यात आले होते। या जेवणासाठी मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते। जवळपास 200 ते 250 जण असतील। जेवणात इतर पदार्थासह दुधाचा मठ्ठा वाढण्यात आला होता। तो मठ्ठा जवळपास सर्वच जणांनी खाल्ला। 13व्या झाल्याच्या 3 दिवसांनी म्हणजे 26 डिसेंबर रोजी त्या गावातील एका म्हशीचा मृत्यू झाला। आता म्हशीचा व मयत व्यक्तीच्या 13व्याचा काय संबंध? तर संपूर्ण बातमी अशी आहे की ज्या म्हशीच्या दुधाचा वापर मठ्ठा तयार करण्यासाठी करण्यात आला होता, त्या म्हशीला काही दिवसांपूर्वी पिसाळलेला कुत्रा चावला होता। त्यानंतर काही दिवसातच ती म्हैस आजारी पडली आणि 26 डिसेंबर 2025 रोजी तिचा मृत्यू झाला। नंतर समोर आले की संबंधित म्हशीचे दूध इतर म्हशींच्या दुधात मिसळून तो मठ्ठा तयार करण्यात आला होता। त्या म्हशीचा मृत्यू झाला आणि त्या म्हशीचा मृत्यू हा पिसाळलेला कुत्रा चावल्याने झाला। ही माहिती गावात पसरताच आपण 13व्यात खाल्लेला मठ्ठा धोकादायक तर नाही ना, आपल्याला रेबीज तर होणार नाही ना, या शंकेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले व संपूर्ण गावात गोंधळ उडाला। उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यातून समोर आलेली ही बातमी संपूर्ण देशात व्हायरल झालेली आहे। त्या गावातील लोकांना धक्का बसला व गावात एकच चर्चा सुरू झाली, 13व्यात कोण कोण जेवलं? भीतीपोटी शनिवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी संपूर्ण गावकऱ्यांनी सरकारी आरोग्य केंद्रात धाड मारली। तो व्हिडिओ सुद्धा संपूर्ण देशात व्हायरल झालेला आहे, ज्यात लोक रेबीज लस घेण्यासाठी वेडेपणा करत आहेत। खबरदारी म्हणून रेबीज लसीकरणाची मागणी करण्यात आली। एकाच वेळी मोठी गर्दी झाल्यानं काही काळ रुग्णालय परिसरात गोंधळाचे वातावरण होते। शेवटी जिल्हा अधिकाऱ्यांनी आदेश दिला, त्या कार्यक्रमात ज्या ज्या लोकांनी जेवताना मठ्ठा घेतला त्या लोकांना अँटी रेबीज इंजेक्शन द्या। आरोग्य विभागाकडून सुमारे 200 ते 250 ग्रामस्थांना रेबीजची लस देण्यात आली। डॉक्टरांनी दुधामार्फत रेबीज पसरण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट केले। मात्र ग्रामस्थांमधील भीती लक्षात घेऊन खबरदारी म्हणून लसीकरण करण्यात आले। लसीकरणानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला। सध्या त्या गावातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून कोणालाही आजाराची लक्षणे आढळलेली नाहीत। आरोग्य विभागाचे पथक गावात लक्ष ठेवून असून अफवा पसरू नयेत यासाठी जनजागृती केली जात आहे। तर या विचित्र पण धक्कादायक घटनेबद्दल तुमचं मत प्रतिक्रियाद्वारे व्यक्त करा। आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।